मग धीरा काय चाललंय? काही नाही बाबा, बरं चाललंय. अरे टेन्शन मध्ये दिसतोय. अरे आजच पगार झालाय पण खिशात 1 रुपया नाही. सगळा खर्च घर खर्चात होऊन जातोय. अरे तू कशाला टेन्शन घेतो? आहे ना आपल्याकडं. बोल तुला किती पाहिजे? नाही नाही नको पैसे मला. अरे तू नको टेन्शन घेऊ. नाही रे नको. तुला माझी शपथ आहे, घे तू. काय यश, काय चाललंय? काही नाही. जरा काय चाललंय? अरे काय नाही, पैशांचं जरासं टेन्शन होतं पण यश टायमिंग वर येऊन मला पैशांची मदत केली. अरे त्याच्याकडून तू पैसे घेतले? मी असताना त्याच्याकडून पैसे घेतले. किती पाहिजे सांग तू? किती पैसे पाहिजे सांग? नाही नाही नको पैसे मला. अरे घे रे, नाही, नाही. घे. तुला माझी शपथ आहे, घे. अरे मला एक फोन ते करायची, माझी आठवण नाही आली तुला. काय धीरा? हॅलो, हा आपला माल आलाय, तेवढं उतरून घ्या. बरं आलो रे, जरा मीटिंग आहे माझी, जाऊन येतो. चल. आईला रुद्र काय काम करतो रे? चल बरं जाऊन पाहू. चल. आओ कांदे बटाटे लेकर जाओ. कांदे 20 रुपये किलो, बटाटे 10 रुपये किलो. आओ आता भाजीपाला विकतो. चल हो ना, चल आपल्याला भेटलं कॉन्टॅक्ट. 20 रुपये किलो कांदे. कांदे बटाटे लो, फुलवर लो. हे काम करतो का तू? दे रे तुझे पैसे बाब. चल जाऊ चल. थांब. अरे बरं पैसे दिले, मला माल भरायला पैसे नव्हते. फुल फॉर्म मध्ये मी तुला पैसे दिले. यशने दिले तसे फुल फॉर्म मध्ये तुला पैसे देत होतो. धीरूभाई आपलं असं नाही बरं. तुला डबल पैसे लागले ना, डबल मला सांग. बरं चला भाई येतो बरं का. चला भाई. आईच्या गावात महागाई किती वाढली. लाईट बिल किती आलंय? 3000. त्यामुळे पोरे येईल तेव्हाच भरेल. आता पोऱ्याला मस्त पगार आहे, काय टेन्शन. पोरे येईल तेव्हाच भरेल. आला तरी लाईट बिल भरून टाकू एवढं. आईला 3000 काय बरं, मी तर धीराला पैसे दिले. काय नाही तुम्हाला एक सांगायचंय. काय? मी सगळे पैसे माझ्या मित्राला देऊन टाकले. तू तर एकदम भारी काम केलंय. इकडे महागाई एवढी वाटेल तर मित्राला पैसे दिले. आपल्या तिघांमध्ये यशच श्रीमंत माणूस आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे. तेव्हा आला पाहिजे. म्हणजे फक्त तुम्ही श्रीमंत आहे, हा निघाला भाजीवाला. माझं तर काही खरंच नाही. दे ना मला पैसे. अरे मी सगळे पैसे खरंच दे ना. मी शायनिंग केली मुद्दामून. मला 20,000 रुपये पगार. माझ्याकडे 1 रुपया नाही. तुला एक कसं काय देऊ पैसे? यश तू टेन्शन नको घेऊ, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हा बरं. काय तुझ्या गल्ल्यात? चल पटकन काढ. चल 5 मिनिटं थांब. माफ करा. थांबा. अरे हा प्लॅन सगळा लॉस गेला. हा ना, आता परत दुसरा प्लॅन बनवायला लागेल. अरे हा प्लॅन जाऊन दे, गेला तर गेला. आपण ना श्रीमंताच्या पोराला ना काय करू. आताच आपल्याला मोका आहे. रात्र झाली, आताच प्लॅन बनवता येईल. एखादा श्रीमंताचा पोर आहे ना, त्याला घाल. अरे पण श्रीमंताचा पोर कोण? तू कशाला टेन्शन घेतो? मी पाहून ठेवले, आपला प्लॅन येतो. पण गाडीची जरूर. अरे माझ्याकडे आहे गाडी, ती माझ्यावर द्या ना सोडून. तू चला तुम्हाला दाखवतो आता. चला दादा मला पिझ्झा खायला घेऊन चल ना. हा ठीक आहे, चल. मी लगेच गाडीची चावी घेऊन आलो. चल गाडी घेऊन. चला चल रे, कर ना पटकन चालू. त्याचा दादा येईल ना. ए बाई आला होता.
याच्या बाप्पाला तरी फोन कर आले गाबू राहिला फोन रे अंकल माझे पप्पा येत आनंद पप्पाला एक पिझ्झा पण खाल्ला. अरे गप इथं आमचेच खायचे वांदे तुला कुठून सांगू हो काका मग पप्पा येत आलं ना मग पप्पाला 3 पिझ्झे पण सांगा 1 2 3 आपण तिघं पण खाऊ. हा तुझा पोरे मी किडनॅप केलाय हा मग काय करू? किती रुपये घ्यायचे 5 लाख 5 लाख येडाय 10 लाख घेऊ हा कर फोन हॅलो हा 10 लाख रुपये घेऊन येईन तुझ्या पोऱ्याला घेऊन जाय 10 लाखामध्ये 10 पोरं होतील मग आता पोरं तुम्हालाच ठेवा. तो तुमचाच पोरे आहे का सोडा ठेवा लावलाय आणि दादा माझाच पोरगा आहे. हो साहेब असं नका ना करू 10 लाख रुपये जाऊन द्या 5 लाख रुपये तरी द्या 5 लाख सुद्धा नाही तर माझे. हो जाऊन द्या 5 लाख रुपये 3 लाख रुपये तरी द्या 3 लाख रुपये सुद्धा नाही. बरं जाऊन द्या ते 3 लाख रुपये 1 लाख रुपये तरी द्या नाही 1 रुपया नाही तर माझ्याकडे. हो नाही ना तर 20,000 रुपये तरी द्या नाही देणारच नाही मी. 20,000 रुपये तरी नाहीच देणार. 350 रुपये तरी द्या साहेब आमच्या पेट्रोलचा खर्च तरी हे दिलं येणे तर फोन ठेवून दिलं रे आता या शाळेला लोकेशन सापडलं यांचं पाहतोच मी आज. आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ती छोटीशी ब्लॅक कलरची घंटी राहते ती पण हळूच टुनकून वाजवा आणि जास्तीत जास्त शेअर करा.